स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। सरकारचं करायचं काय? खाली डोकं काय? सरकारचं करायचं काय? खाली डोकं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारी कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण पार पडलं होतं। मात्र अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज नेरळ येथील शिवभक्त आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकारचा निषेध नोंदवत आहेत। एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जातोय। रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप देखील केला जातोय। तर दुसरीकडे हे सरकार नालायक सरकार असं म्हणत या सरकारमधील नेत्यांनी आपले राजीनामे दिले पाहिजे म्हणून मागणी होते। त्याप्रमाणे आज कर्जत शिवसेना ठाकरे गटाकडून मालवण येथील राजकोट घटनेचा निषेध करण्यात आला। नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी सरकार विरोधी घोषणा दिल्या गेल्या। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं शिवभक्त देखील जमा झाले होते। कर्जत तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून जो मालवणमध्ये जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जे काही जे कोसळलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की ते स्मारक बांधण्यासाठी लोकसभेच्या आधी या सरकारने घाई गडबडीमध्ये ते स्मारक उभं करून लोकांची कुठेतरी मनं किंवा मतदान फिरवण्यासाठी या स्मारक घाई गडबडीने उभा केला होता आणि ते स्मारक छोट्याशा हवेमध्ये कोसळलं। म्हणजे किती मोठी दुर्दैवी घटना आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे 3600 कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च केले होते आणि 3600 कोटी रुपये खर्च करून जर ते स्मारक 4-6 महिन्यामध्ये जर कोसळत असेल तर या सरकारचं याच्या पलीकडचं अपयश कुठलंच असू शकत नाही। अनेक ठिकाणी ब्रिजची कामं चालू होती ती कोसळली, अनेक ठिकाणी रस्ते बांधले ते फुटले, तरी त्या बाबतीत जनता सगळं सहन करत होती। पण आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळतो तर याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठले असेल। तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज 2-2, 4-4 माता भगिनींवर अन्याय होत आहेत। प्रत्येक ठिकाणी म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही, जनता सुरक्षित नाही। मग या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित नाही तर मग या राज्यामध्ये सुरक्षित असं काय आहे? माझा या सरकारला तर निश्चित सांगणं आहे की आता तुम्ही जरी महिन्याभराचा कालावधी राहिला आहे तर याच्यातून तुम्ही सुद्धा स्वतःची थोडीशी लाज शरम बाळगून तुम्ही पाय उतार व्हावा, नाहीतर येणाऱ्या 1-2 महिन्यात तुम्हाला जनता पाय उतार केल्याशिवाय सोडणार नाही। या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो आणि आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। हे जे सरकार आहे 3 ठिकाणी सरकार हे बडव्यांचं सरकार आहे। बडव्यांनी सुद्धा त्या काळामध्ये छत्रपतींना छळण्याचं काम केलं होतं, तर त्यांनी त्या काळामध्ये जर महाराजांना सोडलं नाही तर हे भ्रष्टाचारी सरकार महाराजांचं 306 कोटीचं जे काही टेंडर होतं त्या टेंडरमधून सुद्धा यांचं कमिशन रूपी भ्रष्टाचार यांचा बाहेर आलेला आहे। एवढं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं की 8 महिन्यामध्ये महाराजांचा पुतळा कोसळतो म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही की हे किती खालच्या पातळीचं काम तिथं झालेलं असेल। तर अशा या भ्रष्टाचारी सरकारचा मी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। मला एवढं सांगायचं आहे, आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक आपलं गेटवे ऑफ इंडिया इथे बांधलेलं आहे ते अजून 70 वर्ष होऊन गेले, ते अजून जसंच्या तसं तिथल्या तिथे आणि हे स्मारक बांधलेलं आहे मालवणमध्ये ते 8 महिने नाही झाले तर कोसळत आहे। हे काम त्यांनी केलं कसं? त्यांनी व्यवस्थित तपासणी केली नव्हती का? हे मला त्यांना मागणी आहे, त्यांच्याकडे विचार
विचारायचा माझा प्रश्न आहे. आणि त्यांना काय भस्मासूर झालं आहे का की जे महाराजांच्या कामामध्ये सुद्धा पैसा खात आहेत. पैसे खाण्याचं तुम्हाला ठिकाणसुद्धा माहीत नाही आहे. आज महाराष्ट्रावरती ही वेळ येते. महाराजांचे पुतळे कोसळत आहेत. प्रत्येक महिलेवरती अत्याचार चालू आहे. जिथे पाहावे तिथे बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली, त्यावर तुम्ही नीट हे करू शकत नाही आहे. तुम्ही सरकार असं आहे कसं आहे? आम्हाला सरकार नको आहे. आम्हाला सगळ्या या सरकारचा निषेध आहे. या सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. जय महाराज. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.